नमस्कार रसिक श्रोते मंडळी, आज तुमच्यासमोर मी माझी कविता सादर करणार नाही आहे, तर आपले खास गेस्ट माझे पप्पा आज आलेले आहेत, तर ते त्यांची कविता आज आपल्यासमोर सादर करणार आहेत. तर कविता शेवटपर्यंत ऐका आणि कविता संपल्यानंतर कवितेचं शीर्षक सांगणार आहे. तर त्यांची कविता आपण ऐकूया. नमस्कार. मी प्रतीक्षेत असतो तिच्या अगदी एका जलबिंदूसाठी व्याकुळलेल्या चातकासारखा, तेव्हा तर ती कधीच येत नाही. कधी कधी तिच्या प्रतीक्षेत डोकं फुटायची वेळ येते, डोकं जड पडतं, मेंदू सुन्न होतो, पण ती येईल तर शपथ. शेवटी परमेश्वराजवळ आराधना करतो तिला पाठवून देण्यासाठी, पण ती देवसुद्धा निष्ठुरच, तो तरी काय करणार म्हणा. ती जर माझ्यावर नाराज असेल तर ती नको तिथे आणि नको तेव्हा मात्र टपकावच. हो, अगदी 4 माणसातसुद्धा अचानक सावजावर झडप घालणाऱ्या हिंस्र श्वापदासारखी. आणि मग मात्र मला ती बहुपाशात घेऊन धुंद करून सोडते. तेव्हा भान राहत नाही बाहेरच्या जगाचं. भानावर आल्यावर मी मात्र ओशाळतो. अपमानास्पद वाटते ती गोड घटना. जेव्हा पोटाच्या खळगीसाठी रोजंदारीवर बसतो, पैपै गोळा करण्याची वेळ, आणि हिला मात्र हीच वेळ येते माझ्याकडे कोलमडायची. पण येणार म्हणजे येणार, आणि धंद्याचं सारं खोबरं होणार हे ठरलेलंच. मित्र हो, असा गैरसमज करून काय घेता, असं संशयाने काय पाहता. अहो, माझी मैत्रीण ती तुमची मैत्रीण, अगदी जीवश कंठस्य बरे का. तुम्हीही कधीतरी हिच्याकडून क्लीन बोर्ड झालाच असताल म्हणा. अहो, ही तर सर्वांनाच हवी हवीशी वाटणारी प्रिय लाडकी गोड झोप. धन्यवाद. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही कविता? आणि कवितेचं शीर्षक होतं झोप. तर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करून टाका. तर पुन्हा असेच कवितेमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय.